नमस्कार. जागतिक प्रशीतन दिन रेफ्रिजरेशन डे दरवर्षी 26 जून रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रशीतन रेफ्रिजरेशन या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. या दिवसाचा मुख्य उद्देश प्रशीतन रेफ्रिजरेशन या वैज्ञानिक संकल्पनेसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे. दरवर्षी 26 जून हा दिवस जागतिक रेफ्रिजरेशन डे या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे दैनंदिन जीवनात रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे. 26 जून हा दिवस म्हणजे विल्यम थॉम्सन पहिला बॅरन केल्विन यांचा जन्मदिन. हा दिवस साजरा करण्याची कल्पना युनायटेड किंगडम येथील इन्स्टिट्यूट ऑफ रेफ्रिजरेशन या संस्थेचे माजी अध्यक्ष रेफ्रिजरेशन सल्लागार स्टीफन गिल यांची. जानेवारी 2019मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स या संस्थेने स्टीफन गिल यांना जॉन एफ जेम्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. फेब्रुवारी 2019मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामने पॅरिसमध्ये राष्ट्रीय ओझोन अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाठिंबा देण्याचे वचन दिले. दिनांक 26 जून 2019 रोजी पहिले जागतिक रेफ्रिजरेशन डे साजरा करण्यात आला. एखाद्या बंदिस्त जागेचे किंवा भागाचे भोवतालच्या परिसरातील तापमानापेक्षा कमी तापमान करून ते तसेच कमी राखण्याची प्रक्रियेला प्रशीतन किंवा रेफ्रिजरेशन असे म्हणतात. उष्मागतिकी थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे थंड साठ्यापासून उष्ण साठ्याकडे उष्णतेचे संक्रमण सर्वस्वी बाहेरून पुरविलेल्या कार्याच्या मदतीनेच होऊ शकते. उष्ण साठ्याकडून थंड साठ्याकडे मात्र उष्णते संक्रमण होण्यास बाहेरील कार्याची मदत लागत नाही. प्रशीतन प्रक्रियेमध्ये थंड केलेल्या जागेतील उष्णता शोषून घेऊन बाहेरील उष्ण परिसरात ती टाकणे जरूर असते. वर उल्लेखलेल्या उष्मागतिकी म्हणजे थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे प्रशीतन प्रक्रियेमध्ये सर्व बाहेरील ऊर्जा पुरविणे जरूर असते. थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे प्रशीतन प्रक्रियेमध्ये सर्व बाहेरील ऊर्जा पुरविणे भोवतालच्या परिसराचे तापमान थंड केलेले जागापेक्षा जास्त असल्यामुळे प्रशीतन केलेल्या जागेच्या भोवती किंवा सभोवती उष्णता निरोधकाचे वेस्टर्न असणे जरुरीचे असते. सन 1806मध्ये फ्रेडरिक ट्युडर यांनी जहाजातून नैसर्गिक बर्फ मध्य अमेरिकेतील मार्तिनिक बेटातील सेंट पियर या बंदरात आणला. ही घटना प्रशीतनाची सुरुवात म्हणता येईल. त्यानंतर त्यांनी बर्फाच्या वखारी बांधल्या व उष्णता निरोधक लाकडाच्या भुशाच्या साहाय्याने त्यांनी बर्फाचा संग्रह करून निरनिराळ्या देशांना बर्फ पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. अशा रीतीने त्यांनी लोकांमध्ये बर्फ वापरण्याची सवय निर्माण केली. मोगल आमदानीत हिमालयातून बर्फ आणून त्याचा मध्य थंड करण्याकडे उपयोग करीत असत. त्यापूर्वी इसवी पूर्व 1000च्या चिनी काव्यात बर्फाच्या घराचा उल्लेख आढळतो. इजिप्तमधील लोक पोकळ भिंती असलेल्या तळघरे बांधीत व पोकळीत नैसर्गिक बर्फ भरून शीतगृहे तयार करीत असत. भारतीय व इजिप्तमधील लोक मातीची सच्छिद्र भांडी गार हवेवर ठेवून त्यांच्या सहाय्याने पेय थंड करीत असते. ग्रीक, रोमन, चिनी लोकही याच पद्धती वापरत असत. कृत्रिम पद्धतीने प्रथम 1876च्या सुमाराला मोठ्या प्रमाणावर बर्फ तयार करण्यात आला. पहिली प्रशीतन यंत्रे सन 1834मध्ये LW राईट, जे पार्किन्स व पी स्माइथ यांनी एकाच वेळी पण निरनिराळ्या ठिकाणी तयार करण्यात प्रारंभ केला. राईट यांचे यंत्र हवा संपीडनाच्या म्हणजे दाबण्याच्या तत्वावर आधारलेले होते व ते पाण्यापासून बर्फ तयार करण्यासाठी वापरण्यात येत होते. बाकीचे दोघांची यंत्रे अनुक्रमे बाष्पनील द्रवाचे प्रसरण व संपीडित हवा या तत्वावर आधारलेली होती. सन 1849मध्ये अमेरिकेतील जॉन गॉरी यांनी थंड हवा प्रशीतन यंत्र शोधून काढले व त्याचा गोठविलेल्या मांसाच्या धंद्यात प्रथमच व्यापारी प्रमाणावर उपयोग करण्यात आला.
कालांतराने वरील तत्वावरच आधारलेली कित्येक नवीन यंत्रे बाजारात आली. तसेच या तत्वाचा बर्फाच्या उत्पादनाखेरीज इतर उत्पादन क्षेत्रात हळूहळू विस्तार करण्यात आला. या यंत्रात हवेच्या ऐवजी इतर वायूंचा इच्छित नीच तापमान मिळवण्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमोनिया वायू या कामासाठी सन 1874 वापरण्यात आला. अल्कोहोलयुक्त पेये पॅराफिन यांच्या मदतीने उपयोगी पडेल असे प्रशीतनी संयंत्र ऑस्ट्रेलियातील जेम्स हॅरिसन यांनी तयार केले. सन 1867 अमेरिकेत प्रशीत रेल्वे डब्यांचा उपयोग करण्यात आला. हॅरिसन व टी.एस. मार्ट यांनी ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला गोठवलेले मांस प्रशीतन यंत्रे बसविलेल्या जहाजातून पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटेतच हे यंत्र बंद पडल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर 1877 अमोनिया संपीडन पद्धतीच्या प्रशीतन यंत्रे बसवलेल्या जहाजातून गोठवलेले मांस पाठवण्याचे प्रयत्न मात्र पूर्णपणे यशस्वी झाला. हल्ली प्रशीतनाचा एक स्वतंत्र उद्योग झाला आहे. प्रशीतनाचा उपयोग अन्नपदार्थ चांगल्या स्थितीत टिकवून व साठवून ठेवण्यासाठी, निरनिराळ्या उद्योगधंद्यात वातानुकूल करण्यासाठी व घरगुती कामासाठी इतक्या विस्तृत प्रमाणावर केला जातो की आधुनिक जीवनाचे प्रशीतन हे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. सुरुवातीच्या काळात प्रशीतन बर्फाच्या साहाय्याने करीत असत. या पद्धतीत एका उष्णता निरोधक पेटीत बर्फ ठेवीत असत. तो बर्फ पेटीतील उष्णता शोषून घेत असे व त्यामुळे पेटीतील तापमान कमी होत असे. या पद्धतीत बर्फाच्या वितळ बिंदूपेक्षा तापमान कमी करता येत नाही व प्रशीतन प्रक्रियेच्या वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणून नंतर प्रचारात आलेल्या यांत्रिक प्रशीतन पद्धतीमध्ये द्रवाच्या बाष्पीभवन क्रियेचा उपयोग प्रशीतनात केला गेला व आजही केला जात आहे. द्रवाचे बाष्पीभवन होत असताना त्यास उष्णतेची जरुरी असते व ती उष्णता तो द्रव आजूबाजूच्या परिसरातून शोषून घेतो. रोजच्या व्यवहारात वापरात असलेल्या मातीच्या सच्छिद्र भांड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत असताना त्यासाठी लागणारी उष्णता भांड्यातील पाण्यातूनच शोषली जात असल्यामुळे त्यातले पाणी थंड होते. आधुनिक प्रशीतन पद्धती बाष्पीभवनाच्या या गुणधर्माचा उपयोग केलेला आहे. द्रव व द्रवाचे बाष्प याचा उपयोग करतात. म्हणून प्रशीतनाचा विचार करण्यापूर्वी द्रव व बाष्प यांचे गुणधर्म समजून घेणे आवश्यक आहे. द्रव तापविल्यास त्याचे तापमान वाढत जाते. एका विशिष्ट तापमानाला बाष्पीभवन सुरू होतो व संपूर्ण द्रवाचे बाष्पीभवन होईपर्यंत तापमान वाढत नाही. तापमान वाढत नसल्यामुळे बाष्पीभवनाला लागणाऱ्या या उष्णतेला सुप्त उष्णता म्हणतात. या स्थिर तापमानाला संपृक्त तापमान असेही म्हणतात. संपृक्तता तापमान म्हणजे सॅच्युरेटेड टेम्परेचर द्रवावरील दाबावर अवलंबून असते. दाब वाढविल्यास संपृक्तता सॅच्युरेशन तापमान वाढते व दाब कमी केल्यास हे कमी होते. बाष्पीभवन पूर्ण झाल्यावर दाब कमी ठेवून उष्णता दिल्यास तापमान वाढू लागते व बाष्प अधितापित होते. याविरुद्ध क्रिया उष्णता काढून घेतल्यास होते. प्रथमतः अधितापित बाष्पाचे तापमान कमी होते. संपृक्त तापमान आल्यावर संपूर्ण बाष्पाचे द्रवीभवन होईपर्यंत तापमान स्थिर राहते. बाष्पातील सुप्त उष्णता काढून घेतल्यावर सर्व बाष्पाचा द्रव होतो. त्यानंतर उष्णता काढून घेतल्यास द्रवाचे तापमान कमी होते. द्रवाचे तापमान स्थिर ठेवून त्यावरील दाब कमी केल्यास बाष्पीभवन होते. कारण कमी दाबाला संबंधित संपृक्त तापमान कमी असते व द्रवाचे तापमान त्याहून जास्त असते. बाष्पीभवनाकरिता लागणारी सुप्त उष्णता बाहेरून न पुरविल्यास ही लागणारी उष्णता द्रवामधून किंवा आजूबाजूच्या परिसरातून घेतली जाते. परिसर उष्णता निरोधकाने वेष्टित व बंदिस्त असेल तर त्याचे तापमान कमी होते. या गुणधर्माचा प्रशीतनामध्ये उपयोग केलेला असतो. प्रशीतनाकरिता वापरलेल्या द्रवाला किंवा बाष्पाला प्रशीतनक म्हणतात. दरवर्षी 26 जून रोजी जागतिक रेफ्रिजरेशन दिन साजरा केला जातो. अर्थात हा दिवस विल्यम थॉम्सन, प्रथम बॅरल केल्विन तथा लॉर्ड केल्विन यांचा जन्मदिन आहे. तापमान मोजण्यासाठी केल्विन परिमाण ॲब्सोल्यूट स्केल विकसित करण्यासाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. ग्लासगो विद्यापीठ येथे त्यांनी जवळपास 50 वर्षे नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या सन्मानार्थच तापमानाच्या
आंतरराष्ट्रीय एककाला केल्विन असे नाव देण्यात आले. त्यांनी औष्णिक गतिशास्त्र थर्मोडायनॅमिक्स नियमांचा पाया रचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अटलांटिक महासागराच्या तळावरून जाणाऱ्या पहिल्या ट्रान्स अटलांटिक टेलिग्राफ केबलच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी मिरर, गॅल्व्हनोमीटर आणि कंपास यासारख्या उपकरणांमध्ये सुधारणा केल्या. त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना 1892मध्ये बॅरन केल्व्हिन, लॉर्ड केल्व्हिन हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी 26 जून रोजी जागतिक रेफ्रिजरेशन दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवन, अन्न साठवण, औषध निर्माण आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक रेफ्रिजरेशन डे इंग्लंडच्या सचिवालयाने हा दिवस अधिकृतपणे सुरू केला. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्विन यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 26 जून रोजी हा दिवस निवडण्यात आला. अन्न खराब होण्यापासून वाचवणे, औषधे, रक्तपेढ्यामध्ये तापमान नियंत्रित ठेवणे आणि आधुनिक वातानुकूल एअर कंडिशनिंग तंत्रज्ञानाबद्दल जागृती करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सध्याची रेफ्रिजरेशन इंडस्ट्री ही कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या आणि अधिक पर्यावरणपूरक कूलिंग तंत्रज्ञानावर भर देत आहे. अन्नाची नासाडी थांबवणारे आणि अन्न ताजे ठेवणारे रेफ्रिजरेशन तंत्रज्ञान म्हणजे मानवी जीवनातील एक उत्तम वरदानच आहे. आधुनिक युगात रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाशिवाय मानवी जीवन अशक्य झाले आहे. जगाच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात गारवा देणारा AC असो किंवा घरोघरी अन्न ताजे ठेवणारा रेफ्रिजरेशन नवीन सुकर केले आहे. थंड हवा आणि ताजे अन्न देणाऱ्या या उत्कृष्ट तंत्रज्ञानाला आणि रेफ्रिजरेशन तंत्रज्ञाना जागतिक रेफ्रिजरेशन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम म्हणजे रेफ्रिजरेशन, ज्याने आपल्या आरोग्याला आणि जीवनाला उत्तम दर्जा दिली आहे. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.